रेडिओ जागृती। एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी ही प्रोसिजर्स होत नव्हत्या आणि तेव्हा आम्ही ही कॅथलॅब काढली। पहिली कॅथलॅब मराठवाड्यात झाली 1999 ला, दुसरी कॅथलॅब झाली 2002 ला। रुग्णांना ही काही प्रोसिजर साठी पुणे, मुंबई, हैदराबाद जाण्याची गरज नाही याची जाणीव आम्ही 2002 ला करून दिली। 2002 साली जेव्हा इथे केसेस एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बलूननी वॉल उघडणं, पेसमेकर, हातापायाच्या रक्तवाहिन्यांची एंजियोप्लास्टी, किडनीच्या रक्तवाहिन्यांची एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी या प्रक्रिया व्हायला लागल्या, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला पूर्वी जो त्रास व्हायचा, मुंबईला जायचं, पुण्याला जायचं, खूप सारा खर्च, नातेवाईकांची राहण्याची गैरसोय आणि या सगळ्या त्रास टळायला लागला। या बॅकग्राऊंडला जेव्हा अत्यंत वाजवी दरामध्ये धूत हॉस्पिटलनी ही 15 ऑगस्ट 2002 साली कॅथलॅब सुरू केली। या कॅथलॅब सुरू केल्यानंतर प्रत्येक एंजियोग्राफी ही आमच्या दृष्टीने एक डिफिकल्ट टास्क होता, कारण त्या पेशंटला लागणाऱ्या सर्व सुविधा ज्या आम्हाला पुरवाव्या लागायच्या, ज्यामध्ये एक अत्याधुनिक कॅथलॅब हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा त्यासाठी लागणारं निष्णात मनुष्यबळ, हे सुद्धा एक खूप डिफिकल्ट टास्क होतं। कॅथलॅब टेक्निशियन हे काही फार देशभरात नव्हते। अगदी आम्ही सुरुवातीला एक रेडिओलॉजी एक्सरे टेक्निशियनला शिकवलं की त्यांनी टेबल कसा मूव्ह करावा आणि सीडी कशी बनवावी, इतकं सारं डिफिकल्ट होतं। झाल्यानंतर त्यावेळेस जे उपकरणं ह्या एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टीसाठी उपलब्ध होते हे काही फार प्रगल्भ नव्हते। तेव्हा काही हातामार्फत एंजिओ वगैरे ह्या प्रोसिजर नव्हत्या, पायामार्फत एंजिओ व्हायची, मोठ्या साईजचे कॅथेटर असायचे, पेशंटला पायातून करत असताना रक्तस्राव व्हायचा, बरेच सारे इश्यू व्हायचे। त्यासाठी लागणारा स्टाफ त्याला आम्हालाच ट्रेन करणं गरजेचं होतं, कारण तशा काही डिग्री, डिप्लोमा कुठे काही बाहेर उपलब्ध नव्हत्या। तर आपल्याच हॉस्पिटलमधला एखादा चांगला वॉर्ड बॉय, एखादा चांगला ब्रदर, एखादी चांगली सिस्टर यांना ट्रेन करायचं आणि त्यांना घेऊन हळूहळू करत ही एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी करायचं। 15 ऑगस्ट 2002 साली जेव्हा आपण ही सुरू केल्या प्रोसिजर, मग हळूहळू आम्ही एक टप्पे ओलांडायला लागलो। या टप्प्यामध्ये आमच्या लक्षात यायला लागलं की लोकांचा आपल्यावरचा विश्वास हा वाढत चाललेला आहे। हळूहळू आपल्याकडे लोक ह्या प्रोसिजर करण्यासाठी येत आहेत। तर ही सेकंड कॅथलॅब होती एंटायर मराठवाडा रिजनमध्ये, जिथे की आम्ही हे सर्व सुरू केलं। आम्ही त्यावेळेस मराठवाड्यामध्ये टोटल 3 कार्डिओलॉजिस्ट फक्त उपलब्ध होतो। पहिला 1000 केसेसचा मार्क आम्ही 2002 15 ऑगस्टला एंजियोप्लास्टी सुरू केल्यानंतर पावणे 2 वर्षामध्ये 16 मार्च 2002 ला आम्ही 1000 केसेस या कंप्लीट केल्या। तेव्हा असं वाटत होतं की बाप रे, हे खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि पुढे कदाचित एवढ्या केसेस होतील की नाही। हा औरंगाबाद, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी एक माइलस्टोन ठरला की एक उजव्या बाजूला हृदय असलेल्या रुग्णाची आम्ही एंजियोप्लास्टी केली आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपल्या गावाचं नाव आणि आपल्या सेंटरचं नाव हे मोठ्या प्रमाणात प्रचलित झालं आणि त्यामुळे नंतर खऱ्या अर्थाने रॅपिडली या सेंटरची आणि या गावाची प्रगती सुरू झाली। झपाट्याने मग केसेस होऊन लागल्या आणि मग तशाच प्रकारचा एक दुसरा रुग्ण 2010 ला झाला। हे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिश करत होतो। हे सगळं पब्लिश करत असताना लोकांच्या लक्षात यायला लागलं, डॉक्टरांच्या लक्षात यायला लागलं, कार्डिओलॉजिस्टच्या लक्षात यायला लागलं की अरे हे सेंटर एक खूप नावाजलेलं सेंटर होऊ पाहत आहे आणि 10,000 केसेस आम्ही 2010 ला कंप्लीट केल्या। म्हणजे 15 ऑगस्ट 2002 ते 10 म्हणजे जवळजवळ आम्हाला 8 वर्ष पहिले 10,000 केसेस करायला लागले। त्यानंतर मात्र या सेंटरचा नाव लौकिक या कॉम्प्लेक्स केसेसमुळे वेगवेगळ्या, काही तर जगातल्या पहिल्या, काही मराठवाड्यातल्या पहिल्या, काही महाराष्ट्रातल्या पहिल्या, काही छत्रपती संभाजीनगरमधल्या पहिल्या, अशा केसेस आम्ही करत राहिलो। 5च वर्षात पुढच्या 10,000 केसेस आम्ही रीच केल्या 2020 साली। म्हणजे 2008 ते 2002 ते 2010 8 वर्ष लागले। तिथून पुढे 5 वर्ष आणि तिथून पुढे हे ड्युरेशन कमी होत गेलं। आम्ही एक रेडियल लॉन्च, तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आम्ही रेडियल लॉन्च नावाची कन्सेप्ट सुरू केली, जी 4 सप्टेंबर 2017 ला एक अत्याधुनिक एअरपोर्ट सारखी सुविधा असलेलं हातामार्फत एंजिओ करणारं लाउंज आम्ही केलं। मग 30,000, मग आम्ही आयव्हस, रोटाब्लेटर
या केसेस सुरू करायला गेल्या. दुर्बिणीच्या माध्यमातून हृदयाच्या रक्तवाहिन्या बघणं, कॅल्शियम ब्रेक करण्यासाठी रोटाब्लेटर वापरणं. 40,000 केसेस तर फक्त 3च वर्षात झाल्या 2022. आणि IVL हे पहिल्यांदा आम्ही मुंबई सोडून भारतामध्ये पहिल्यांदा IVL C2+ कॅथेटर वापरलं. पेन्युम्ब्रा आम्ही वापरलं. 10वी डेक्स्ट्रोकार्डिया आम्ही जानेवारी 2024ला केली, जी की भारतामध्ये किंवा कदाचित जगामध्ये एका सेंटरनी एका टीमनी एवढ्या केलेल्या असण्याची शक्यता नाही आहे. पहिली टावरची केस आम्ही 2024ला केली. OCT आम्ही केली, म्हणजे दुर्बिणीच्या माध्यमातून बघण्याचा जो अँजिओग्राफीमध्ये जो प्रकार असतो अँजिओप्लास्टीमध्ये, त्याच्या पुढचं हे वर्षन आहे. आणि 50,000 केसेस आम्ही 26 मे 2025ला कंप्लीट केल्या. ही 50,000वी केस अशी होती की आम्ही शनिवारी 49,999 वर संध्याकाळी 6:30ला कॅथ लॅब बंद केली. मग आम्ही ठरवलं की चला 50,000वी केस आपली आता सोमवारी होणार, अनलेस रविवारी काही इमर्जन्सी केस आली तरच शक्य आहे. रविवारी आमच्याकडे एक रिटायर्ड जस्टिस जालन्याहून शिफ्ट झाले, ॲडमिट झाले. हृदयविकार होता, तीव्र, स्टेबल होते, व्यवस्थित त्यांना प्राथमिक ट्रीटमेंट मिळाली होती. त्यांची केस आम्ही करायचं ठरवलं आणि सोमवारी सकाळी आम्ही त्यांची पहिली अँजिओग्राफी करणार होतो. साधारण 7:15ला फोन आला की पेशंट खूप बॅड झाला आहे, अरेस्टमध्ये गेला आहे, हार्ट रेट रेकॉर्डेबल नाही आहे, BP रेकॉर्डेबल नाही आहे, ICUमध्येच पेशंट होता. त्याला मसाज, रिससिटेशन, एक्सटर्नल पेसिंग, जसं ज्या परिस्थितीत आम्ही आहोत त्या परिस्थितीमध्ये धावत सगळेजण आम्ही आलो. मी, डॉक्टर लाठी, डॉक्टर रोहित वळसे, डॉक्टर देवेंद्र बोरगावकर, जसं आमचे टेक्निशियन आहेत, ब्रदर आहेत, जे जसं आहे तसं, आणि जे काही काम करू शकतो, म्हणजे पेशंटला शिफ्ट करण्याचं काम पण कार्डिओलॉजिस्टनी केलं, उचलून बाजूला ठेवण्याचं काम पण वॉर्ड बॉय बरोबर कार्डिओलॉजिस्टनी केलं. पेशंटचं जिथे ब्रदर असिस्ट करायला असतो त्यांनी तिथे टेक्निशियन म्हणून काम केलं, ब्रदर म्हणून कार्डिओलॉजिस्टनी सपोर्ट केलं. त्याला आम्ही टेम्पररी पेसिंग केलं, त्याची आम्ही अँजिओ केली, त्याची अँजिओप्लास्टी केली, त्याला इंट्राऑर्टिक बलून पंप, त्याला व्हेंटिलेटर, त्याला डायलिसिस, त्याला IABP, हे सगळे सेंट्रल लाईन, रेडियल लाईन करत पुढच्या बुधवारी पेशंट, म्हणजे सोमवार ते नेक्स्ट बुधवार 9 दिवसामध्ये पेशंट चालत घरी डिस्चार्ज होऊन गेला. तर ही 50,000वी लँडमार्क केस होती, जी की 50,000वी रुटीनही असली असती. योगायोगाने ही 50,000वी अति सिरियस पेशंट होती. म्हणजे जे सेलिब्रेशन आम्ही सोमवारी संध्याकाळी प्लॅन केलं होतं ते कॅन्सल करून बुधवारी संध्याकाळी पुढच्या केलं, कारण एवढा सिरियस पेशंट आपल्याकडे ॲडमिट असताना आपण केसेस झाल्या म्हणून सेलिब्रेट करण्यात पॉईंट नव्हता. पेशंट घरी गेल्यानंतर सेलिब्रेट करणं योग्य होतं. तर अशा प्रकारचा आमचा हा टप्पा आहे. या 50,000 केसेसमध्ये खूप सारे लँडमार्क्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही इथल्या रुग्णांसाठी, इथल्या भागातल्या रुग्णांसाठी, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा काही पार्ट, जळगावसारखा, भुसावळ, धुळ्यासारखा जर तिथून येणारे पेशंट, नाशिक नगरहून येणारे पेशंट, नंबर ऑफ अँजिओप्लास्टीज, रोटाब्लेशन, कटिंग बलून, IVL, हे सगळे, ही आमची टीम आहे. हे आमची, मी, डॉक्टर मगरकर, माझे सहकारी डॉक्टर लाठी, तुम्ही ओळखता, मागच्या 16 वर्षापासून ते इथे कार्यरत आहेत. डॉक्टर देवेंद्र बोरगावकर 6 वर्षापासून आहेत. डॉक्टर रोहित वळसे 3 वर्षापासून आहेत. डॉक्टर मुनीर अहमद 15 वर्षापासून आहे. ही आमची टीम आहे. आमच्या टीमला वारंवार आमचे ट्रस्टी, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आणि सगळ्यांचा सपोर्ट असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन प्रोसिजर्स आम्ही इथे करून अधिकाधिक बेस्ट पेशंटसाठी आम्ही देऊ इच्छितो, ज्यामुळे की आज सर्वांच्या सहकार्याने यामध्ये अगदी वॉर्ड बॉयपासून, रजिस्ट्रेशन काउंटरवरच्या वॉर्ड बॉयपासून, अकाउंटंटपासून, इन्शुरन्स डेस्कपासून, आमच्या ॲडमिनिस्ट्रेटर मंत्री जे आहेत, राजकुमारजी आहेत, यांच्यापर्यंत डॉक्टर प्रसाद कोंडे आहेत, आमचे मार्केटिंगचे लोक आहेत, HR हेड आहेत, सर्वांचाच यामध्ये वाटा आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळे ही सगळं जे काही टीम वर्क आहे ते होत आहे. या 50,000 केसेसमध्ये आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो की आमचा हॅपी इंडेक्स कदाचित जगात सर्वात जास्त असावा आणि पेशंटची मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट हा फार फार कमी आहे. इतक्या गुंतागुंतीच्या आणि कॉम्प्लेक्स केसेस करून सुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्डपेक्षा हाय आमचा सक्सेस रेट आहे. हे सगळं शक्य झालं टीममुळे, सगळं शक्य झालं या हॉस्पिटलला असलेल्या, या वास्तूला असलेल्या आशीर्वादामुळे, आणि हे सगळं शक्य झालं तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. वेळोवेळी आम्ही केलेले, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, आम्ही केलेले सर्व काही नवनवीन गोष्टी तुम्ही वारंवार वर्तमानपत्रात दाखवत गेले.
टाकत गेले, मीडियामध्ये टाकत गेले, त्यामुळे लोकांना याची माहिती झाली. आमचे मार्केटिंगचे लोक किंवा आमचे प्रत्येक माणूस काही पब्लिक पर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात की हे काम होतं याची माहिती तुम्ही देता, त्यामुळे लोकांना हे कळतं म्हणून लोक इथे येतात. अत्यंत प्रामाणिकपणे वाजवी दरामध्ये इथे ही जी काही रुग्णसेवा चालू आहे या सर्वांमागे तुमच्या सगळ्यांचंही पाठबळ आहे. असंच राहो हीच इच्छा. थँक्यू. सांगितली ही असतं. आणि काय असतं, प्रत्येक अँजिओप्लास्टी म्हणजे एक जसं एक दोरी आहे, तो मदारी आहे हातामध्ये काठी घेऊन चालतो तसं असतं. कधी बॅलेन्स जाईल आणि कारण तुम्ही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काम करत असता. चालत फिरत आलेला पेशंटही रक्तवाहिनी फाटू शकते, स्टेंट बंद होऊ शकतो, क्लॉट होऊ शकतो, अँजिओप्लास्टी करताना हृदयाची गती थांबू शकते, शॉक करावं लागू शकतं. अशा एक म्हणून सांगता येण्यासारख्या नाही, शेकडो आहेत. बरेचसे असे पेशंट आहेत की जे कसे वाचले हे सायन्सलाही कळत नाही आणि आम्हालाही याच्याबद्दल असं वाटतं की एवढे सगळ्यांनी एफर्ट्स केले आणि पेशंट कसा बरा झाला. हे असे 1000-2000 केसमध्ये एक पेशंट असा असतो. तर 50,000व्या केसला जो लाईफ सपोर्ट लागला त्या 78 वर्षांच्या रिटायर्ड जस्टिसला, हा सपोर्ट किती होता बघा. त्याला डायलिसिस लागत होतं, त्याला व्हेंटिलेटर लागत होतं, दम्याचा त्रास होता, पल्मोनॉलॉजिस्ट बघत होते, डायलिसिस लागत होतं, नेफ्रोलॉजिस्ट बघत होते, बाकी सगळे पॅरामीटर्स इंटेन्सिव्हिस्ट बघत होते, कार्डिओलॉजिस्टची पूर्ण टीम अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, टेम्पोरी पेसिंग करत होतं. आमचा कार्डियाक सर्जरीचा टेक्निशियन ते इंट्राऑर्टिक बलून पंप वॉच करत होता, इंटेन्सिव्हिस्ट रेडियल लाईन, सेंट्रल लाईन बघत होतं. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आउटपुट, इनटेक, तासाला पल्स रेट, ब्लड प्रेशर ड्रॉप होणं, त्याचे पॅरामीटर्स ॲडजस्ट करणं, त्याचे ब्लड प्रेशर वाढीचे मेडिसिन्स देणं, म्हणजे एका माणसाला एवढे सपोर्ट लावून पेशंट गुरुवारी शुक्रवारी उठून बसला आणि शनिवारी चालायला लागला. बुधवारी त्याचं क्रिएटिनिन ठीक आल्यानंतर आम्ही त्यांना डिस्चार्ज केलं. इथे त्यांनीचा मुलगा एक डॉक्टर होता, दुसरा जज आहे पंढरपूरला स्वतः, आणि मोठी फॅमिली होती. त्यांनी इथे आमचा सर्वांचा सत्कार. म्हणजे हे असे क्रिटिकल पेशंट खूप असतात ज्यांना की एवढा सारा सपोर्ट लागतो आणि ह्या सपोर्टमध्ये एक टीम किंवा एक डिपार्टमेंट नसतं. त्यांच्या या सर्व काळात त्यांच्या मेंदूला काय इजा झाली हे आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे असं होऊ शकतं की आपण पेशंट ठीक केला पण तो कोमामध्ये राहिला कारण तो अरेस्टमध्ये होता. न्यूरोलॉजिस्ट बघत होते, किडनीला त्यांनी क्रिएटिनिन वाढत गेलं, पोटॅशियम वाढत गेलं. नेफ्रोलॉजिस्ट बरोबर एवढ्या लो बीपीमध्ये स्लो डायलिसिस लेट नावाचा प्रकार होता ते करत होते. IBP शेवटी एवढं करूनही बीपी वर यायला तयार नाही. 60-70 बीपी, पेशंट फॉल व्हायला लागला. मग आम्ही एक बलून पंप टाकला त्याला पायामार्फत, जो पंप त्यांचं हार्टचं पंपिंग, हार्टचं आउटपुट 1 लिटरपर्यंत वाढवतो. तर त्या 1 लिटरमुळे ते 90-100 यायला लागलं. मग हळूहळू सपोर्ट कमी झाले, मग बलून पंप काढून देण्यात आला. कारण अँजिओप्लास्टी केल्यामुळे हृदयाला चालना मिळालीच होती ऑलरेडी, पण ते जे मसाज आणि त्या काळात थांबलेलं हृदय होतं त्याला वर यायला वेळ लागणार होता. तेवढ्या काळात एवढ्या सगळ्या सपोर्ट सिस्टीम लागल्या. एक डिपार्टमेंट नाही, 5-5, 6-6 डिपार्टमेंट काम करतो आणि दर 10 मिनिटाला तासाला ऍडजस्टमेंट करावं लागते. बीपी ड्रॉप झालं, आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपवर, रात्री 2लाही कोणी जागा असेल 50 जणांमध्ये तर तो सांगायचा की नाही नॉरएड्रेनालिन थोडं वाढवा, डोपामिन कमी करा. इथे असलेले तर लोक होतेच रात्रीच्या ड्युटीवर इंटेन्सिव्ह. मग त्याला लक्षात आलं की हा कार्डिओलॉजिस्ट जागा आहे, तो लगेच फोन करून बघायचं, सर हे केलं पण अजूनही बीपी कमी आहे, काय करू. आजाराचं स्वरूप तर वाढतंय नंबर 1. कारण बघा मी जेव्हा इथे जॉईन झालो तेव्हा मी 3रा कार्डिओलॉजिस्ट होतो. कॅथलॅब आली आपली 2री. आज औरंगाबादमध्ये 60 कार्डिओलॉजिस्ट. तरी प्रत्येक जण बिझी आहे आपापल्या परीने. असं नाही आहे की सगळ्यांकडे एवढं काम आहे, फार कमी जणांकडे एवढं काम, पण प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने बिझी आहे. कोणी इको करतोय, कोणी इमर्जन्सी मॅनेजमेंट करतोय, कोणी अँजिओग्राफी करतोय, आमच्यासारखं सेंटर कॉम्प्लेक्स गुंतागुंतीच्या केसेस करतंय. याचं कारण आजाराचं स्वरूपच वाढलेलं आहे नंबर 1. नंबर 2, ह्या आजाराला ट्रीटमेंट उपलब्ध आहे. नंबर 3, ट्रीटमेंट ही सक्सेस होण्याचे चान्सेस खूप आहेत, त्यामुळे रुग्णांना ट्रीटमेंट करून घेण्याची इच्छा आहे. आज 25 वर्षापूर्वी आपण कोणाला अँजिओग्राफी म्हटलं आणि अँजिओप्लास्टी म्हटलं तो म्हणायचा नाही नाही पेशंट जातो त्याच्यात किंवा स्टेंट बंद होतो. आता कोणीच तसं म्हणत. उलट लोक म्हणतात सर ते सारखं चेस्ट पेन आहे, घरी फॅमिली हिस्ट्री, आमची करून टाका ना अँजिओ, मोकळं करून टाका, काही आहे का बघा. म्हणजे इतकं लोकांना आपल्या आजाराला ट्रीट करून घेण्याची तयारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सुबत्ता. आज 25 वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये माझ्या घरामध्ये काय होतं बघा, आपल्याकडे किती आहे, तर आपण खर्च करू शकतो. नाही खर्च करू शकतो त्याला सरकारी योजना आहे, इन्शुरन्स आहे.
आमच्याकडे सगळंच आहे, ESIS आहे, CGHS आहे, सगळंच आहे आमच्याकडे. महात्मा ज्योतिबा फुले आहे, इन्शुरन्स सर्व डेस्क आमच्याकडे, सर्व प्रकारच्या पॅनेल आहे. त्यामुळं आम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने या पेशंटला काहीतरी करून त्याला बरं करण्यासाठी तो कशा ह्याच्यात बसतो बघतो. या उपर एखादा पेशंट असतो, काहीच नाहीये त्याच्याकडे आणि तो योजनेतही बसत नाही, आधार कार्डवर नावही चुके, मग त्याला काहीतरी आम्ही मिनिमम डिस्पोजेबल कॉस्ट मध्ये करून त्याचं बरं करतो. अशी परिस्थिती 3-6 महिन्यात अजूनही येते. म्हणजे असं नाहीये की प्रत्येकाकडे आधार कार्ड व्यवस्थित आहे, प्रत्येकाकडे राशन कार्ड व्यवस्थित आहे. काहीतरी गुंता असतो, पेशंट सिरियस असतो. आम्ही कॅल्क्युलेट करतो, बाबा रे एवढं सगळं मिळून तुला एवढा खर्च लागेल नातेवाईकांना, 2-3 दिवसात टप्प्याटप्प्याने करत असेल तर आम्ही करून टाकतो. हे काही आमची फीस नाही, हे काही हॉस्पिटलचे चार्ज नाही, हे मटेरियल चार्ज आहे. असं 2-3 महिन्याला होतं. पण आमच्या दरवाजातून पेशंट आर्थिक अडचण आहे किंवा असं काही आहे म्हणून जात नाही. आणि आरोग्य जागृती.